उपवास म्हटला की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी काय येतं ती म्हणजे साबुदाणा खिचडी, भगर आणि चिप्स. पण उपवासाच्या दिवशी दिवसभर काम करताना जेव्हा अचानक थकवा जाणवतो तेव्हा शरीराला खरी गरज असते ती म्हणजे झटपट मिळणाऱ्या ऊर्जेची. आणि म्हणूनच आज आपण शरीराला ऊर्जा देणारे पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू बनवतो. हे लाडू बनवत असताना इथे आपण कणभरही तुपाचा वापर केलेला नाही आहे. त्याचबरोबर हे लाडू 2 ते 3 महिने अगदी व्यवस्थित टिकतात, चवीलासुद्धा खूप छान लागतात. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये 1 वाटीभर शेंगदाणे मी काढून घेतलेत. आता ज्या वाटीने मोजून आपण शेंगदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीने मोजून आपण बाकीचे साहित्यसुद्धा घेणार आहोत. आता शेंगदाणे भाजत असताना आपल्याला खूप जास्त घाई करायची नाही आहे. गॅस आपल्याला मध्यम ते मंद ठेवायचा आहे आणि 10 ते 12 मिनटं आपण शेंगदाणे छान हलकेसे डाग येईस तोपर्यंत मस्त असे खरपूस भाजून घेणार आहोत. लाडू जास्त दिवस टिकण्यासाठी शेंगदाणे भाजून घेणं गरजेचं आहे. शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेतले की म्हणजे मग लाडू एकतर जास्त दिवस टिकतात आणि त्याचबरोबर ते चवीलासुद्धा खूप छान लागतात. तर हे बघा, जवळपास 10 मिनटं झालेली आहेत. मंद ते मध्यम गॅसवरती शेंगदाणे मी छान आतपर्यंत खरपूस भाजून घेतलेले आहेत. हलकेसे डाग येईस तोपर्यंत आणि त्याचबरोबर वरची जी साल आहे ती सहज निघेस तोपर्यंत आपल्याला शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून झाले की आता त्यानंतर याला एक आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होण्याकरता याला आपण बाजूला ठेवून देणार आहोत. आता ज्या वाटीने मोजून आपण शेंगदाणे घेतलेले होते त्याच वाटीने मोजून इथे आपल्याला अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे. यालासुद्धा मंद गॅसवरती काही सेकंदासाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. याला भाजायला खूप जास्त वेळ लागत नाही. हलकासा हा कुरकुरीत झाला आणि त्याचबरोबर थोडासा तांबूस रंगावरती भाजला गेला की लगेच आपण याला बाजूला काढून घेणार आहोत. तर आज आपण शरीराला ऊर्जा देणारे पौष्टिक असे लाडू बनवतोय. त्यासाठी इथे आपण काही ड्रायफ्रूटसुद्धा घेतलेले आहेत ज्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळेल आणि लाडूसुद्धा खूप जास्त पौष्टिक बनतील. तर त्यासाठी इथे मी 10 ते 12 बदाम, 10 ते 12 काजू घेतलेले आहेत. त्याचबरोबर 2 चमचे टरबूजाच्या बिया आणि 2 चमचे कलिंगडाच्या बिया घेतलेल्या आहेत. वाटीने जर का याला मोजलं तर हे अर्धी वाटी भरतील. आता यालासुद्धा आपण एक 3 ते 4 मिनटं मंद गॅसवरती मस्त असं खरपूस भाजून घेतलेलं आहे. हे सगळे जिन्नस खरपूस भाजून घेतले की लाडूसुद्धा चवीला खूप छान लागतात. तर हे बघा, लाडूसाठी घेतलेले शेंगदाणे, त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याचा किस आणि ड्रायफ्रूट्स अगदी मस्त असे खरपूस कुरकुरीत असे भाजून घेतलेले आहेत आणि थंड होण्याकरता याला एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आता हे भाजून थंड करून घेतलेले शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरवर फिरवून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाण्याची टरफलं काढू शकता, पण या टरफल्यामध्ये सुद्धा बरेचसे पोषण तत्व असतात म्हणून मी याचं टरफलं काढलेलं नाही आहे. शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले. त्याचबरोबर भाजून घेतलेले ड्रायफ्रूटसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि याला मिक्सरवर फिरून याची बारीक अशी आपल्याला पावडर तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, मिक्सरवर मी हे सगळं साहित्य छान असं बारीक वाटून घेतलेलं आहे. याला आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता त्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत भाजून घेतलेला सुक्या खोबऱ्याचा किस. त्याचबरोबर आता हे लाडू बनवण्यासाठी इथे आपण कोणत्याही प्रकारचा पाक तयार करणार नाही आहोत किंवा साखरेचा सुद्धा वापर करणार नाही आहोत. तर ज्या वाटीने मोजून इथे आपण शेंगदाणे घेतलेले होते बरोबर त्याच वाटीने मोजून इथे आपण 1.5 वाटी बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे. आता हा गूळ आपल्याला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. इथे मी 1.5 वाटी गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि मिक्सर सतत चालू न ठेवता पल्स मोडवरती चालू बंद करत याला मिक्सरवर आपल्याला पुन्हा फिरवून घ्यायचं आहे. तर 2 बॅचमध्ये हे मी वाटून घेणार आहे. तर हे बघा, हे मिश्रण मिक्सरवर फिरून घेतल्यामुळे या मिश्रणाला एक वेगळाच मऊपणा आलेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये आपण घातलेला गूळसुद्धा यामध्ये छान असा एकजीव झालेला आहे. शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्यामध्ये तेलाचा अंश असतो आणि जेव्हा आपण शेंगदाणे आणि सुकं खोबरं मिक्सरवर फिरवून घेतो तेव्हा यातलं जे तेल आहे ते रिलीज होतं आणि मिश्रण ओलसर होतं. त्याचबरोबर यामध्ये आपण गूळसुद्धा वापरलेला आहे. गूळसुद्धा मिक्सरवर फिरून घेत असताना मिक्सरच्या उष्णतेमुळे थोडासा तो वितळला जातो, त्यामुळे या मिश्रणाला छान मऊसरपणा येतो आणि मस्त ओलसर असं हे मिश्रण तयार होतं. म्हणून हे लाडू बांधायलासुद्धा फार सोपे जातात. लाडूसाठी आपल्याला वेगळा पाक करायची गरज लागत नाही. तर हे बघा, लाडूचं मिश्रण मिक्सरवर फिरून घेतलं की यामध्ये 1 चमचाभर भाजलेली खसखस घालायची आहे.
खसखस घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातली तरीसुद्धा चालेल. याला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. तर इथे बघा हे मिश्रण छान मऊसर झालेलं आहे आणि ओलसरसुद्धा. यामुळेच आपल्याला लाडू अगदी व्यवस्थित बांधता येतात आणि तूप न वापरतासुद्धा हे आपण लाडू अगदी सहज वळू शकतो. तर हे बघा छान असं हे लाडूचं मिश्रण तयार झालेलं आहे. आता यामध्ये कणभरही तुपाचा वापर न करता आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत. मुळातच शेंगदाणे आणि सुक्या खोबऱ्यामध्ये तेलाचा अंश असतो आणि गूळसुद्धा मिक्सरवर फिरवून घेतला की तो थोडासा ओलसर होतो. त्यामुळेच या मिश्रणाला ओलसरपणा आलेला आहे. मस्त मऊसूत असं हे मिश्रण तयार झालं आहे आणि तुम्ही इथे बघाल तर अगदी मस्त गोल गरगरीत छान असा लाडू बांधून तयार झालेला आहे. इथे आपण कोणत्याही प्रकारचा पाक बनवलेला नाही आहे किंवा यामध्ये जराही तुपाचा वापर केलेला नाही आहे, तरीसुद्धा या मिश्रणाला छान एकसंधपणा आलेला आहे. मस्त असं बाइंडिंग याला आलेलं आहे आणि लाडू तुम्ही बघू शकता किती फटाफट आपल्याला वळता येतात. तर अशा पद्धतीने हे आपले शेंगदाण्याचे लाडू खाण्यासाठी तयार होतात. आता जर का तुम्हाला यामध्ये सुकामेवा वापरायचा नसेल तर फक्त शेंगदाणे आणि गुळाचे सुद्धा हे लाडू तुम्ही तयार करू शकता. 1 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी गुळाचा वापर करायचा. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. तर हे बघा सगळे लाडू मस्त असे गोल मटोल आणि छान मऊसूत बनून तयार झालेले आहेत. अगदी फटाफट हे लाडू बनून तयार होतात आणि 2 ते 3 महिने व्यवस्थित टिकतात. तर एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की हे लाडू किती छान मऊसूत बनून तयार झालेले आहेत. तर असे हे उपवासाचे पौष्टिक लाडू तुम्हीसुद्धा एकदा नक्की करून बघा आणि कसे झाले हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर जरूर एक लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.